भारताकडे 53 लाख टन तेलाचे सामरिक साठे, पंतप्रधान मोदींचं संसदेत निवेदन। 27 ऐवजी 41 देशांकडून तेल आयात करत आहोत, परिस्थिती सामान्य करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू, देशाला केलं आश्वस्त। भारतानं देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवलंय, पंतप्रधान मोदींची संसदेत माहिती, ग्राहकांनी चिंता करू नये असं आवाहन। घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात सरकारकडून मोठा बदल, आता 14.2 किलोच्या सिलेंडरमध्ये असेल फक्त 8 ते 10 किलो गॅस। युद्धामुळे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सरकारचा निर्णय। एअर इंडियाची 2,500 उड्डाणं रद्द, युद्धाच्या 3 आठवड्यांत मोठा फटका। आम्ही निराधार धमक्यांचा रणांगणावर सामना करतो, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा इशारा। सातारा प्रकरणावर बावनकुळे सामंतांची शिष्टाई फळाला, दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतली फडणवीस शिंदेंची भेट, सत्तेत एकत्र असताना वाद नकोत असं मत। पायऱ्यांवर आंदोलन केल्यानं मुख्यमंत्री संतप्त, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केलं होतं आंदोलन। मंत्री मार खातायत, सर्वसामान्यांचं काय, आता वाघ कुठे गेले, नुसता मार खातात, अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचलं, देसाई सामंतांचंही प्रत्युत्तर। साताऱ्यातील झेडपी निवडणुकीतील वादाचे विधान परिषदेत पडसाद, सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे उपसभापती नीलम गोऱ्हेंचे आदेश। सातारा प्रकरणावरून विधान परिषदेत सत्तेतील मित्रच भिडले, उपसभापतींनी वस्तुस्थितीची माहिती घेऊन बोलावं, भाजपच्या जयकुमार गोरेंची विनंती। खरात प्रकरण हिडीस आणि चीड आणणारं, सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंचा संताप, कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरेंचं आवाहन। रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार कायम, पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाण्याची शक्यता, पक्षश्रेष्ठी चाकणकर यांचा राजीनामा घेणार, सूत्रांची माहिती। खरातच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक खुलासा, मंदिर परिसरात होते नकली साप आणि वाघाचे कातडे, अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांकडून उकळायचा पैसे। खरातच्या अडचणीत वाढीची शक्यता, आता शिवनिका ट्रस्टची होणार चौकशी। भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात, जवळच्याच व्यक्तीनं दाखल केली तक्रार, तक्रारदाराच्या 7 महिन्यांच्या गरोदर पत्नीवर खरातकडून अत्याचार केल्याचा आरोप। विधान परिषदेतील 9 आमदारांचा निरोप समारंभ मंगळवारी होणार, सभापती राम शिंदे यांची माहिती। शरद पवारांची डिनर डिप्लोमसी, मवियाच्या आमदारांसाठी मुंबईत ठेवलं रात्रीचं जेवण। विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89व्या वर्षी नागपुरात घेतला अखेरचा श्वास। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पथकराचा भुर्दंड, 2045 नंतरही एक्सप्रेस वे 10 पदरीकरणाचा प्रस्ताव, बीओटीवर प्रकल्पाची होणार उभारणी। अमेरिकेच्या सुवर्ण मुद्रेवर ट्रम्प, देश स्वातंत्र्याच्या 250व्या स्मृतीनिमित्त घडवणार नाणं, मात्र निर्णयाच्या कायदेशीर वैधतेबाबत प्रश्न। सोन्याच्या दरात 5,000ची घसरण, चांदीचे दर 10,000नी घसरले, सोनं प्रतितोळा 1,43,000वर, चांदी प्रति किलो 2,26,000वर।